नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल होता मतदानाचा दिवस. आज आहे 21 मे 2024 म्हणजेच इयत्ता 12वीचा निकाल लागण्याचा दिवस. आणि तो आपण कशा प्रकारे चेक करू शकतो आणि कोणत्या वेबसाईटवर जाऊन तो आपल्याला पाहायचा आहे, पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला रोल नंबर आणि जे आईचं नाव आपल्याला लागणार आहे ह्या रिझल्ट पाहण्यासाठी. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि आपल्याला टाईप करायचं आहे maharashtraresult.nic.in किंवा आपण जी ही लिंक आहे रिझल्ट चेक करण्याची, ती लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणार आहोत, तरी आपण तिथून सुद्धा आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्याकडे अशा पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे होम पेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिली जी लिंक असणार आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण जर लिंकवर क्लिक केलं तर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरपेज आपल्याला पाहायला भेटणार आहे, महाराष्ट्र एक्झामिनेशन रिझल्ट 2024. तर आपण खाली येऊया. तर इथे आपल्याला एक नोटिफिकेशन आपल्याला दिसते, लेटेस्ट अनाऊन्समेंट. अजूनपर्यंत आपला रिझल्ट काय 12वीचा लागलेला मिळत नाही. तर आज दुपारी 1 वाजता हा रिझल्ट लागणार आहे आणि आपण तो चेक करायचा आहे. तर आपल्याला रोल नंबर आणि आईचं नाव आपल्याला रिझल्ट पाहण्यासाठी लागणार आहे. तर इथे आपल्याला एक लिंक येईल खाली ब्लू कलरच्या खाली, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे आपण जी डिटेल्स आहे ते आपल्याला फिल करायची आहे. जर आपण 2023चा रिझल्ट आपण पाहू शकतो कशाप्रकारे आपल्याला रोल नंबर आणि आईचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. तिथे आपल्याला रोल नंबर, हॉल तिकीट नंबर असतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि आईचं नाव इथे टाकायचं आहे आणि व्ह्यू रिझल्ट करून आपल्याला पूर्ण आपल्याला रिझल्ट दिसणार आहेत आणि PDF आपण ती डाउनलोड करू शकतो. तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता, महत्त्वाची आपल्याला न्यूज होती. इयत्ता 12वीचा निकाल आपण पाहिलेला आहे. जे जे विद्यार्थी 12वीत उत्तीर्ण झालेले आहे त्या विद्यार्थ्याचे अभिनंदन. अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.